आभार मानणं माझ्याकडून शक्य नाही, परंतु आजच्या व्यवस्थेबद्दल साखरपुड्याची चर्चा अशी महिनाभर झाली, अशी ही चर्चा एक वर्षभर आरक्षित आहे आणि बऱ्याच लोकांना याची शंका आहे की इंद्रिकल महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं. तर लोकांचा पहिला शंका आहे की इंद्रिकल महाराज लोकांना सांगतात की लग्न सारीत करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबाची कृपा आहे त्याने जरूर करा. पहिली शंका. दुसरी एक गोष्ट आहे की एवढ्या आदरात जेवण झालं की महाराज एवढं जेवण घालतात. मठ्यावर मी बोलतो त्यांनी मठ्ठा केला का पहिला प्रश्न सगळ्या कार्यक्रमात तुम्हाला सांगितला. मी त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राहत नाही. दुसरी गोष्ट, बरेच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली, तुला आम असावं. मी गुलाबजामुन गेलाच नाही. तिसरा मुद्दा असं होतं की बऱ्याच आरोग्य बरोबर होत्या की तिसरी गोष्ट अशी महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं काय केलं तर रात्री सकाळी आणि आता छत्रपतीच्या रक्ताच्या आणि दुसऱ्या पदार्थ खाऊ शकत. पहिली गोष्ट आहे. बऱ्याच लोकांची उदय शिकला नाही या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा काय केला. मला तुम्हाला बसणाऱ्याला माहीत असेल, आमची मुली आणि मुलं आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसत. आज माझी मुली मोठीला हे दिसते, पण आम्ही दोघं का असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुली असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही विधान केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क केला नाही. तुम्हाला माहितच असेल, शास्त्री बसले माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्री शाळेत आहे. शाळेत त्यांच्याकडे त्यांनी सांगलं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगली, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-7 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं आणि कुटुंब